नीट 3A BXCचा क्वेश्चन 1 आपल्याला 5 डेफिनेशन्स आहेत. पहिला CMRR. CMRR इज अ ॲबिलिटी ऑफ डिफरन्शियल ॲम्प्लिफायर्स टू रिजेक्ट द कॉमन मोड सिग्नल सक्सेसफुली. की ही एक ॲबिलिटी आहे, म्हणजे ह्या CMRR म्हणजे कॉमन मोड रिजेक्शन जे आहे ह्याच्याकडं एक पॉवर आहे जी डिफरन्शियल ॲम्प्लिफायर म्हणजे जो ॲम्प्लिफायर आहे त्याला तो रिजेक्ट करू शकतो एका कॉमन मोड सिग्नलनी. तर त्याला म्हणतात CMRR. ह्याला अजून एक म्हणतात की जो रेशिओ आहे डिफरन्शियल पॉवर गेनचा आणि कॉमन मोड गेनचा तर त्याला पण CMRR म्हणतात. म्हणून ऑल्सो डिफाईन्ड ॲज रेशिओ ऑफ डिफरन्शियल गेन AD अँड कॉमन मोड गेन AC. म्हणून AD अपॉन AC. आयडियल व्हॅल्यू त्याची आहे ती इन्फायनाईट असते CMRRची. CMRR काय आहे तर एक कॉमन मोड रिजेक्शनचा रेशिओ आहे जो डिफरन्शियल ॲम्प्लिफायर्सला रिजेक्ट करू शकतो. नंतर दुसरा इनपुट बायस करंट. तर इनपुट बायस करंट काय आहे की असा करंट म्हणजे असा इनपुट करंट ज्याची आयडियली व्हॅल्यू 0 आहे. तर DC करंट इज रिक्वायर्ड. एक DC म्हणजे एक 2 करंट असतात AC आणि DC. तर DC करंट आहे तो आपल्याला लागतो बाय इनपुट ॲम्प्लिफायर जे इनपुट ॲम्प्लिफायर आहे DC करंट प्रोड्यूस करतं टू प्रॉपरली ऑपरेट फर्स्ट स्टेज. त्यांनी काय होतं पहिली स्टेज प्रॉपरली ऑपरेट होते किंवा फंक्शन होते. इज ॲव्हरेज ऑफ बोथ करंट. हे जे आहेत दोन्ही पण करंट जे दोन्ही पण करंट आहेत ते एक बायसचे ॲव्हरेज आहे. मग ॲव्हरेज काढताना आपण काय करतात टोटल नंबर ऑफ करंटनी डिवाईड करतो. म्हणून I बायस इक्वल टू IBM प्लस IB2 अपॉन 2 म्हणजे हे दोन आहेत ना. हे जे आहेत IBM आणि IB2 हे दोन कंपोनंट्स आहेत म्हणजे दोन इलेक्ट्रिकल हे आहेत करंट्स. म्हणून ह्या दोन्हीचं जे हे आहे ॲडिशन त्याला आपण 2ने डिवाईड करतो. ह्याची आयडियल व्हॅल्यू 0 असते. स्लीव्ह रेट काय आहे तर इज अ मॅक्झिमम रेट ऑफ चेंज ऑफ आउटपुट व्होल्टेज इज रिस्पॉन्सिबल टू अ स्टेप इनपुट व्होल्टेज. म्हणजे काय एक मॅक्झिमम रेट आहे. तर तो मॅक्झिमम रेट कशाचा आहे की आउटपुटच्या चेंज होण्याचा ऑफ व्होल्टेज आणि ते रिस्पॉन्सिबल कशामुळे आहे तर स्टेप इनपुट व्होल्टेज म्हणजे आउटपुट चेंज होते एका इनपुट व्होल्टेजमुळे. म्हणून Vout अपॉन VT हा त्याचा फॉर्म्युला आहे. Vout काय आहे तर त्याचं व्होल्टेज आहे आणि T काय आहे त्याचा जो मॅक्झिमम रेट आहे त्याचं टेम्परेचर किंवा जे आहे तर त्याची आयडियल व्हॅल्यू काय आहे इन्फिनिटी. इनपुट ऑफसेट व्होल्टेज. तर इनपुट ऑफसेट व्होल्टेज इज अ व्होल्टेज डिफरन्स बिटवीन तर इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग. मग इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर्स आणि नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर्स ह्या दोन्हीचा जो डिफरन्स आहे ते म्हणजे इनपुट ऑफसेट व्होल्टेज टर्मिनल ऑफ ओप ॲम्प रिझल्ट इन नॉन झिरो आउटपुट. ह्याला नेहमी रिझल्ट देताना नॉन झिरो आउटपुट असतं. व्हेन बोथ इनपुट्स आर आयडियली सेम व्होल्टेज. जेव्हा दोन्ही पण इनपुट व्होल्टेज सेम असतील तेव्हा त्याचं आउटपुट 0 असणार. नाही तर सेम असतील तर त्याची आयडियल व्हॅल्यू पण 0 व्होल्ट्स असणार. त्याच्यातली लास्ट डेफिनेशन आहे PSRR पॉवर सप्लाय रिजेक्शन पॉवर रेशिओ. द चेंज इन द ओप ॲम्प इनपुट ऑफसेट व्होल्टेज ड्यू टू व्हेरिएशन इन द सप्लाय व्होल्टेज इज कॉल्ड ॲज PSRR. काय की ओप ॲम्पमधला जो चेंज आहे तो इनपुट व्होल्टेजमध्ये होतोय तर तो कशामुळे होतोय कारण की त्याला एक पॉवर सप्लाय होतीये पॉवर सप्लाय व्होल्टेज होतोय त्याच्यामुळं चेंजेस होत आहेत. त्याला म्हणतात पॉवर सप्लाय रिजेक्शन रेशिओ. मग ते रिजेक्शन रेशिओला 2 व्होल्ट्स आहेत म्हणून चेंज इन इनपुट ऑफसेट आणि चेंज इन सप्लाय दोनच फंक्शन आहेत ना ह्याच्यामध्ये. एक ऑफसेट आहे आणि चेंज आहे म्हणून ह्या दोन्हीचा जो डिफरन्स आहे तो पॉवर सप्लाय रिजेक्शन रेशिओ आहे. हा क्वेश्चन 2 त्याच्यामध्ये ड्रॉ अ करंट सर्किट डायग्राम अँड वेवफॉर्म ऑफ नॉन इन्व्हर्टिंग क्लोज लूप ॲम्प्लिफायर. क्लोज लूप म्हणजे काय की सगळ्या दिशेने ते बंद आहे. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा डायग्राम इम्पॉर्टंट आहे. तर डायग्राममध्ये काय हा एक ॲम्प्लिफायर आहे. त्या ॲम्प्लिफायरमध्ये प्लस आणि मायनस 2 टर्मिनल्स आहेत. त्या 2 टर्मिनल्समधनं Vin म्हणजे व्होल्टेज इनपुटची लाईन जाते. त्या Vinमधनं जी लाईन जाते त्याला करंट In पास होतोय. नंतर त्याला परत करंट बाहेर निघतोय तो पण I आउट असणार. परत त्याला व्होल्टेज पण बाहेर निघते ते Vout असणार. त्या Voutला नंतर इथे परत आपल्याला RF आहे. RF म्हणजे काय की रजिस्टर फीडबॅक. IF म्हणजे काय करंट फीडबॅक.
R2 म्हणजे इनपुट रजिस्टर्स. मग हे रजिस्टर्स दोन इथं कनेक्ट केले गेलेले आहेत ॲम्प्लिफायरला, RF आणि R2 असं हे लक्षात ठेवायचं डायग्राम. या डायग्राममध्ये काय केलं पहिल्यांदा की एक V-in म्हणजे व्होल्टेजचा सप्लाय घेतला. कशाला जोडला तो? एक ॲम्प्लिफायरला. ॲम्प्लिफायर पहिल्यांदा काढताना एक ॲम्प्लिफायर काढायचा. त्या ॲम्प्लिफायरमध्ये प्लस आणि मायनस दोन सिम्बॉल्स असणार. प्लसला जोडायचा V-in म्हणजेच व्होल्टेज इनपुट. त्या व्होल्टेज इनपुटसोबत काय येणार? करंट इनपुटसुद्धा, म्हणून त्याला इथं आपण IN लिहिलं. नंतर परत मायनसपासनं मायनसला मायनसकडे आधी लक्ष नाही द्यायचं, त्याची एक लाईन खाली घ्यायची, त्याला आपण रजिस्टर्स जोडायचेत. तर नंतर मग परत आता आउटपुट काढताना काय येणार? IN पास केलता म्हटलं IN आउट होणार, म्हणून I आउट आहे. I म्हणजे काय? आपला करंट आउट होतोय म्हटलं ती आता व्होल्टेज दिलेला पण आउट होणार, म्हणून V आउट इथं आला. मग त्याच जो मायनस सिम्बॉल आहे त्याला त्या डायोडला आपल्याला रजिस्टर्स जॉईन करायचे आहेत. तो रजिस्टर्स जॉईन करताना एक आपण त्याला पॅरलरी केला आहे, तो RF आहे. त्या RF रजिस्टरला आपण एक करंट पण दिला आहे, मग करंटला IF लिहिले. तर RF काय आहे? रजिस्टर फीडबॅक. आता इथं खाली परत एक रजिस्टर जोडला आहे, त्या रजिस्टरला R2 लिहिले. तर R2 काय आहे? तर इनपुट रजिस्टर्स. मग त्याला खाली ग्राउंड केलं आहे. ग्राउंड म्हणजे असा सिम्बॉल, म्हणजे ग्राउंडशी कनेक्टेड आहे. त्याची जी सगळी इनपुट आता हे त्याचे खाली आउटपुट आणि इनपुटचे वेवफॉर्म्स आहेत. तर इनपुट, तर हे काय आहे? तर इनपुट आहे, लाईनला एकदम टच करून काढलं आहे असं. आणि खालचे जे आहेत ते शेडेड आहेत. आणि जे आउटपुट आहे त्याला जास्ती वर्ण काढलेलं आहे आणि खालचे परत शेडेड आहेत. ह्याच्यामध्ये T आहे तो टाईम रिप्रेझेंट करतो आहे. 0 त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आणि हा इथं V आहे 0, म्हणजे V इनिशियली व्होल्टेज इनपुट 0 आहे. तर हा व्होल्टेज इन्क्रीज झाला आहे, हा असा त्याचा अर्थ आहे. त्याची इक्वेशन आहे. तर आता आपण R2 आणि RF दोनच आपल्याकडे रजिस्टर्स होते. मग रजिस्टर्स आपल्याला दोन होते म्हटल्यावर R2/R2 + RF केलं, त्याला V आउटनी मल्टिप्लाय केलं. त्याला V आउटनी मल्टिप्लाय केला. हा आपला V1 आहे. V1 काय आपला? 0 होता V1, म्हणून V1ला R2 म्हणजे रजिस्टर जो आपला होता त्याला दुसऱ्या फीडबॅक रजिस्टरनी प्लस केलं आणि V आउटनी मल्टिप्लाय केलं. आयडियल समिंग पॉईंट असतो तो V-in असतो, म्हणजे जो आत येणारा व्होल्टेज आहे तो V1च्या इक्वल आहे असं त्याला सांगायचं आहे. व्होल्टेज गेन, तर आता जो व्होल्टेज गेन आहे तो V out/V-in हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तर तो आपण ह्याच्यामध्ये यूज करायचा. मग V1 आपण V-in इक्वल केलं आहे, तर तसं सॉल्व्ह करायचं आहे. आता V1 = हे आहे तसं परत लिहायचं. आयडियल समिंग पॉईंट काय आहे? V1 = V-in. व्होल्टेज गेन काय आहे? V out/V-in. AV काय आहे? मग आपण त्याला व्होल्टेज गेनला AV मानले, मग AV = V out/V-in. मग आपल्यासाठी V out/V-in काय आहे? हे, म्हणून आपण त्याला आता V out/V-in आहे, मग V out मल्टिप्लायमध्ये, म्हणून ह्याला उलटं केलं, म्हणून R2 + RF/R2 असं येणार. ट्रान्सपोज AV. मग आपण आता AV काढतोय म्हटल्यावरती आपण ट्रान्सपोज करणार, म्हणजे V-inला आपण इकडं घेणार आहे, म्हणून V out = 1 + RF/R2, म्हणून आपला AV 1 + RF/R2 आला. आपला थर्ड क्वेश्चन आहे इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचा हे काढायचं आहे क्वेश्चन आहे, म्हणजे न्यूमरिकल सॉल्व्ह करायचं आहे. ह्याच्यामध्ये RF आहे. RF म्हणजे काय? रजिस्टर फीडबॅक. R1 म्हणजे काय? इनपुट रजिस्टर. VCC म्हणजे काय? जो व्होल्टेज आपल्याला स्टँडर्ड भेटलेला असतो, म्हणजे हा स्टँडर्ड व्होल्टेज फॉर्म्युला आहे की व्होल्टेज सप्लाय नेहमी ±15च असतो. नंतर V-in म्हणजे काय? व्होल्टेज जो आपण आत येतोय, म्हणजे जसा मगाशी आपण एक ॲम्प्लिफायर काढलं होतं त्याला आपण सप्लाय दिलता V-in आणि करंट दिलता परत I-in. तो V-in जो आहे तो 2 व्होल्ट आहे. मग आता तो क्वेश्चन सॉल्व्ह करायला पहिल्यांदा त्यांनी विचारलं इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरसाठी आणि नंतर विचारलं नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरसाठी. तर इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचा फॉर्म्युला आपण मग अशीच काढला आहे, जसं की V out = -RF/R1 × V-in -RF/R1 × V-in. हा क्वेश्चन प्रॅक्टिस करायचा. क्वेश्चन्स नंबर बदलून येऊ शकतात. आपला RF किती दिला आहे? आपल्याला RF दिला आहे 10, R1 दिला आहे
1 आता VCC 15 आणि V in 2 म्हणून आपण इथं RF लिहिला 10, R1 लिहिला 1 मल्टिप्लाय केलं 2 नी जो V in आहे आपला त्याचं कॅल्क्युलेशन करायचं कॅल्क्युलेटरवर. पहिल्यांदा तर कॅल्क्युलेट करताना -10 खाली येणार इंटू 2 व्होल्ट्स इक्वल टू -20 कारण हे 1 आहे म्हणून -10 ॲज इट इज येतोय. आउटपुट व्होल्टेज आता आपल्या इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचा आला -20 व्होल्ट्स. नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरसाठी फॉर्म्युला आहे Vout इक्वल टू 1 + RF/R1 इंटू V in. मग त्याच्यासाठी आता आपला 1 + RF/R1 काय आहे 10 आणि 1 टाकले व्हॅल्यूज इंटू 2 केला. मग 10 + 1 किती झाले, मग 10 + 1 केला जो आहे 11 मल्टिप्लाय केला 2 नी म्हणून 11 इंटू 2 22. तर आता त्यांनी काय क्वेश्चनमध्ये विचारले की जे हे दिलेले आउटपुट्स आहेत तर ते पॉसिबल आहेत का, तर हो ते पॉसिबल नाही आहेत. तर का पॉसिबल नाही आहेत, इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरसाठी -20 आन्सर आलं आहे जे निगेटिव्ह आहे तर ते ओपॅम्प कॅनॉट म्हणजे ओपॅम्प त्याचं आउटपुट देऊ शकत नाही. नॉन इन्व्हर्टिंगसाठी 22 आलं आहे त्याचं पण आउटपुट देऊ शकत नाही. ते का देऊ शकत नाही, कारण की बोथ ओपॅम्प इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचे जे आलेले आउटपुट्स आहेत ते मॅक्झिमम लेवलचे आहेत आणि ओपॅम्पची जी रेंज आहे ती लिमिटेड असते. तर त्याची व्होल्टेजची रेंज आहे ती ±15 व्होल्टची असते. तर त्याच्या पुढचे नंबर ते काय आपल्याला आउटपुट म्हणून देऊ शकत नाही म्हणून ते काय पॉसिबल नाही आहे प्रॅक्टिकली. ते असं लिहिलं आहे खाली. झालं. क्वेश्चन काय आहे की ड्रॉ करंट, हा 4th क्वेश्चन आहे, करंट डायग्राम अँड वेवफॉर्म ऑफ इन्व्हर्टिंग क्लोज लूप ॲम्प्लिफायर. मग आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काय केलं आहे, मगाचा कसा होता नॉन इन्व्हर्टिंग, आता इन्व्हर्टिंग आहे. ओके, तर आता नॉन इन्व्हर्टिंग क्लोज लूपमध्ये कसं झालं की आपल्याला सप्लाय आपण दिलते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला रजिस्टर्स वरती वापरायचे आहेत म्हणजे निगेटिव्ह साईन्स जे आहे ती वरती येणार. मगाच्या डायग्राममध्ये इथं प्लस होतं आणि खाली मायनस होतं, आता मायनस वर गेलं आहे ॲम्प्लिफायरमधलं. म्हणून काढताना पहिल्यांदा एक ॲम्प्लिफायर घेतला त्याच्यामध्ये मायनस आणि प्लस दोन्ही व्हॅल्यू टाकल्या. त्याला पहिल्यांदा आपण आता I in म्हणजे आपलं हे टाकलं आहे, I in म्हणजे करंट टाकलं आहे. त्याला एक रजिस्टर जॉईंट केला आहे, तो रजिस्टर आहे आपला R in. नंतर त्याला V2 म्हणजे व्होल्टेज सप्लाय V1 आणि V2 दोन्हीला दिला आहे. जे 2 लाईन्स काढल्या त्याला V in, R in आणि V2 सप्लाय दिला आहे म्हणजे करंट, रजिस्टर आणि व्होल्टेज तिन्हीचे सप्लाय दिलेत. ओके, नंतर खाली त्याला परत V डिफरन्स म्हणजे V1 आणि V2 मधला डिफरन्स आहे हा असं त्याला सांगायचं आहे. इथं V in म्हणजे हा व्होल्टेज सप्लाय जो पहिला आहे तो असतो. ह्याला आपण परत प्लसला ग्राउंडला कनेक्ट केलं आहे. ग्राउंडला कनेक्ट केलं की आपल्याला इथं 0 व्होल्ट येणार कारण ग्राउंडला व्हॅल्यू 0 असते. मग परत आउटपुट आपलं Vout आलं इथं. हे दोन्ही आपले आउटपुट डिव्हायसेस आहेत. परत आता आपल्याला इथे जो R in आहे त्या जो रजिस्टर पास झाला आहे तो आपण कनेक्ट केला आहे दुसऱ्या रजिस्टरला जो RF आहे म्हणजे आपला जो फीडबॅक रजिस्टर आहे जो आपल्याला ह्याचा आउटपुट प्रोड्यूस करायला मदत करणार. मग त्या फीडबॅक रजिस्टरला एक करंट पण लागणार, तो करंट आपला IF आहे. हा झाला त्याचा डायग्राम. इथं जो X लिहिला आहे तो व्हर्च्युअल अर्थ समिंग पॉईंट आहे म्हणजे जो डायरेक्ट आपण प्लसची साईन आपण ग्राउंडला कनेक्ट केली आहे म्हणून आपल्याला करंट जास्त प्रोड्यूस होणार. म्हणून आपल्याला एक अर्थिंग पॉईंट लागतो, तो व्हर्च्युअल अर्थ समिंग पॉईंट X म्हणून लिहिला आहे आपण म्हणजे डिनोट केला आहे, अज्युम केला आहे, मानला आहे. तर मग आता त्याचा डायग्राम काढायला लागला तर इनपुट म्हणजे जो इनपुट आहे तो आहे असाच ग्राउंडला बेस येणार. मग असं जो इनपुट होता त्याच्यामध्ये 2 इनपुट व्हॅल्यूज दिले जे शेडेड होते, ह्याच्यामध्ये एकच इनपुट आहे आणि ह्याचा जो आउटपुट असणार तो एकच आउटपुट येणार पण त्याला मॅक्झिमम लेवल असणार. त्याचं आता हे एक डेरिवेशन केली तर डेरिवेशनमध्ये I = V in - Vout जो पहिला आहे. आता हे दोन्हीचा डिफरन्स त्यांनी इथं सांगितलं आहे म्हणून V in - Vout हा आपल्याला आपण V in - Vout ह्याच्यामुळं घेणार कारण ह्या दोन्हीचा डिफरन्स सांगितला आहे. मग V in - I म्हणजे काय आहे करंट आहे, मग V in - V2 तर Vout काय आहे आपल्याला V2 जो करंट आपल्याला बाहेर येतोय कारण जी वरची लाईन असती ना तीच आपली बाहेर पास होती आहे इथनं म्हणून V2 येणार तिथं. मग डिवाइड बाय R in, मग R in पण पास होतोय बाहेर म्हणून डिवाइड बाय R in.
ओके, मग आर इन काय आपला रजिस्टर इनपुट, मग इक्वल टू V2 मायनस व्ही आउट आर एफ. ओके, डिवाइड बाय आर एफ. मग तिथं आपण काय केलं, इन आयला कॅन्सल करून व्ही आउटला घेतलं, म्हणजे V2ला डिवाइड केलं व्ही आउटसोबत, म्हणजे इक्वल केलं इक्वेशन्स. जसं की व्ही इन आणि व्ही आउट असे दोन इक्वेशन्स झाले. आता हे आपण त्याला इक्वल मानलेत, म्हणून व्ही इन अपॉन आर इन मायनस V2 अपॉन आर इन, हे V2 अपॉन आर एफ मायनस व्ही आउट अपॉन आर एफ, हे दोन आता आपण इक्वेशन सॉल्व्ह केले. म्हणजे काय केलं, आर इन आणि आर एफनी दोन्ही ह्याला व्हेरियंट्सला सेपरेट डिवाइड केले. ते डिवाइड केले सेपरेट की मग व्ही इन अपॉन आर इन इक्वल टू V2 ब्रॅकेटमध्ये काय येणार, मग व्ही इन तर बाहेर गेला, V2 पण बाहेर आहे, म्हणून 1 अपॉन आर इन प्लस 1 अपॉन आर एफ. ओके, त्याला मायनसनी जसं होतं तसं व्ही आउट अपॉन आर एफ येणार. मग आता आपल्याला सेपरेट काढायचे असतील तर व्ही इन मायनस 0, कारण आपला जो मेन हे असतो तो 0 असतो अर्थिंग पॉईंटला, म्हणून व्ही इन मायनस 0 अपॉन आर इन इक्वल टू 0 मायनस व्ही आउट अपॉन आर एफ अपॉन आर इन आणि मायनस हे 0. तर हे आपण दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह केलं. क्लोज लूपसाठी व्ही आउट अपॉन व्ही इन इक्वल टू मायनस आर एफ अपॉन आर इन. तो व्ही आउट आहे तो काय आता इक्वल होणार आर एफ अपॉन आर इन, आणि व्ही इन त्याला मल्टिप्लाय करणार, म्हणजे ह्याला आपण उलटं केलं, व्ही आउट काढण्यासाठी व्ही आउट इकडे घेतला, व्ही इन इकडे जाणार आणि ह्याला मल्टिप्लाय होणार. आली इक्वेशन. तर ही इक्वेशन समजून आपल्याला 10 वेळा लिहून काढून त्याला लक्षात ठेवायचं रट्टा मारून.